कविता अनुभवण्यात मोठा जीवनानंद. ज्येष्ठ कवी पुंडलिक म्हात्रे. कवी कट्ट्याच्या कविता अनुभवण्यात मोठा जीवन आनंद भेटतो असं भावनिक उद्गार ज्येष्ठ कवी पुंडलिक म्हात्रे यांनी काढला. कवी कट्ट्याच्या वतीने विमला तलाव येथे बुधवारी 17 रोजी काव्य संमेलनाचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी कवी पुंडलिक म्हात्रे हे सत्कार प्रसंगी बोलत होते. यावेळी डॉक्टर जयपाल पाटील, साहित्यरत्न LB पाटील, कोकण रस्त्याचे अभ्यासक चैतन्य उषा लक्ष्मण, प्राचार्य ओहोळ सर, भुवनेश्वर पाटील, राम म्हात्रे, देवदत्त सूर्यवंशी, मारुती तांबे, मीना ब्रिद्ध, प्रवीण पुरो, विवेक भांडारकर, घनश्याम कडू, तृप्ती भोईर यांच्यासह अनेक जणांनी या काव्य संमेलनाला उपस्थिती दर्शवली होती. यावेळी मच्छिंद्र म्हात्रे यांनी प्रास्ताविक केलं तर संजय होळकर यांनी सुंदर पद्धतीने सूत्रसंचालन केलं. दरम्यान आगरी कवितांचा बादशाह म्हणून किताब मिळालेल्या ज्येष्ठ कवी पुंडलिक म्हात्रे यांना जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आला. तर सुनील पाटील, मनोहर म्हात्रे, न.ग. पाटील, अवंतिका महाडिक, वैभव धनावडे, कल्पना महापुस्कर यांना एल्गार टोल विरुद्ध या बक्षीस पात्र कवितेसाठी सन्मानित करण्यात आला. या प्रसंगी घेण्यात आलेल्या कवी संमेलनात संजीव पाटील, अनिल भोईर, हेमंत पाटील, सुरेश मिस्त्री, रामचंद्र म्हात्रे, अनामिका राम, मनोहर म्हात्रे, नारायण पाटील, संजय होळकर, सुनील पाटील यांनी बेभरोशाच्या पावसावर कविता सादर केल्या. या कवितांमध्ये कवी रसिक अक्षरशः न्हाऊन निघाले होते. मला चांगलं वाटतं की हा तुमचा 158 आहे ना सर प्रोग्राम? 128 प्रोग्राम कार्यक्रम आहे. आणि श्री LB पाटील सर देखील बोलले की अगदी आम्ही 2-4 जण जरी आलो तरी आमचा कार्यक्रम हा खंडित होत नाही. पाऊस असू दे, ऊन असू दे, वारा असू दे, काही असू दे. मग सरांचं देखील खूप मोठं योगदान आहे याच्यामध्ये. तर हे तुम्ही सर्वांनी जमून आणलं आणि म्हणून या गोष्टी शक्य झाल्या. आणि मी तर सर्वप्रथम दिलगिरी व्यक्त करतो की काही कारणास्तव माझा मित्र थोडासा फॅमिली प्रॉब्लेम झाला होता, मग उशीर झाला त्याला निघायला आणि मग त्याच्यासोबत मी आलो. पण हा जो काही कार्यक्रम तुम्ही आयोजित केलात आणि या कवी संमेलनासाठी जी तुम्ही मेहनत घेतली, खरोखर म्हणजे त्याच्यामध्ये माझ्याकडे शब्द नाही त्यासाठी. कारण की आजपर्यंत बरेच कवी बघितलेत, ज्यांना ज्यांना भेटलो ते रायटर बघितले जे प्रेमावरती किंवा इतर सर्व गोष्टींवरती लिहितात, निसर्गावरती लिहितात, पण सामाजिक प्रश्नांवरती लिहिणारे कवी फार कमी राहिलेत. आणि इतिहास जर घडवायचा असेल किंवा ज्या मोठ्या गोष्टी घडवायच्या त्याच्यासाठी आपल्याला आता सामाजिक लेखणी जी कवी आहे त्यांची ढाल ही बनली पाहिजे, मजबूत बनली पाहिजे. आणि याच्यासाठी माझी भेट झाली प्राध्यापक LB पाटील सरांसोबत डोंबिवलीला. फक्त एकदा भेटलो मी, माझं फक्त 2 शब्दाचं भाषण सांगितलं, मका सरांसोबत बोलणं झालं आणि विचारांची नाल जुळत गेली आणि त्याच्या सर्वांनी आम्ही सर्व एकत्र जोडलो. सरांसोबत देखील भेटलो, असे सर्व सर देखील आहे समोर, असे सर्व एक समविचारी माणसं जोडलीत. आणि आता उरणच्या सोबत सर तुमचा देखील अनुभव दांडगा आणि प्रत्येक पत्रकार असू दे, सर्वांसोबत आपल्याला एकजुटीने समाजहिताचं कार्य हे आपल्याला पुढे पार पाडायचंय. आता जे काही प्रश्न आहे विचारतील ते थोडक्यात मी त्यांना माहिती देतो. कारण की 29 दिवसांचा अनुभव आहे, पायी 490 किलोमीटर चाललोय. जेवढे दिवस बोललो तेवढे दिवस त्याचा अनुभव कमी आहे, कारण की प्रत्येक अनुभव हा दांडगा होता, प्रत्येक दिवसाचा अनुभव अलग आहे. तर तुमच्या समोर जे तुम्ही प्रश्न विचार ते मी मांडण्याचा प्रयत्न नक्कीच करेन. धन्यवाद. मला या व्यक्तीचा अभिमान वाटतो. एक आपल्यापेक्षा लहान मुलगा 29 दिवस पनवेलपासून निघतो, तो गोव्याच्या टोकापर्यंत जातो आणि संपूर्ण कोकणचा रस्ता कसा खड्ड्यांचा आहे आपला जीव घेणा प्रवास देतोय. त्याच्यावर अतिशय अभ्यासपूर्ण पुस्तक लिहून जवळजवळ 1000 पानांचं पुस्तक शासनाला सुपूर्द केलं आणि सांगितलंय का माझ्याच रस्त्यावरचा रस्त्यातला एक खड्डा आणि खड्डा त्याचा अभ्यास करा आणि इथं माणूस मेला नाही पाहिजे, तो आमचा माणूस, कोकणचा माणूस जगला पाहिजे. यावरती लिहिणारा हा आपला तरुण, हा आपला हिरो आहे असं समजून आम्ही त्याचं स्वागत केलं. जय हिंद. सरांनी जे सांगितलं त्या पुस्तकाबद्दल हे देखील सांगितलंय. त्या पुस्तकामध्ये इव्हन एक सिंगल भेग आहे ना, त्याचे फोटो सर डिजिटल माध्यम, मी स्वतः इलेक्ट्रॉनिक्स इंजिनियर आहे, त्याचे सर्वांचे GPS फोटो आपण त्यांना दिले. केंद्रीय मंत्री असू देत, त्यांच्या पर्सनली ऑफिसला जाऊन सचिव असू देत किंवा मंत्रालयाचे मंत्री असू देत, एव्हा आंदोलन करून साहेब मुख्यमंत्र्यांना देखील आपण यावं लावलं होतं. अशा पद्धतीचं 4-4 दिवस उपोषणाला देखील बसलो होतो. परंतु हे का करतोय? कारण की हा जो कोकणावरती होणारा अन्याय, आज जाणारे हजारोंच्या संख्येने आपले जीव जातात आणि हे कुठेतरी वाचावेत. म्हणजे प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या तत्वावरती हा सर्व केलेला अट्टास आहे. आणि त्या सर्वांसाठी तुम्ही दिलेली दाद आहे
आता याच्यातून हे होईल एक जनसमुद्र किंवा जे आपले जागरूक लोक आहेत, जागरूकता आहे ती वाढेल. जर चालण्यापूर्वी बाईकने देखील सर्वे केला होता, असं नाही की स्वतःला वेदना देत, पण बोलणारी पिढी कमी झाली आहे, प्रश्न विचारणारी पिढी कमी झाली आहे. म्हणून यांचं सर्वांचं पाऊल आहे आणि बाहेरून येऊन मग ते राज्य करणं किंवा इतर सर्व गोष्टी चालू आहेत त्याच्यावरती आपण बोलूयात. आता जे जे काही प्रश्न विचारतात त्याच्याबद्दल आपण चर्चा करूयात. आणि तुम्हाला जे वाटतंय, पत्रकारांसोबत मी हे देखील वाटतो की तुमच्या मनात देखील काही प्रश्न असतील या रस्त्याबद्दलचे, काही विचारायचे असतील तर नक्की विचारा. जेवढं काही शक्य होईल माझ्याकडून जी माहिती ओपन फॉर ऑल, कारण की आपण खुली किताब आहे. आपण विरोधक म्हणजे सर्व सरकारी अधिकाऱ्यांना पण दिलंय, लोकप्रतिनिधींना पण दिलंय, पत्रकार मॅडमना दिलं. पण मी सांगेन की मावशीनी म्हणजे आईची सोबत शिकणाऱ्या आहेत त्या, तर मैत्रिणीचा, तर त्यांनी देखील बऱ्याचदा बातम्या खड्ड्यांच्या केलेल्या आहेत. उरणचे बरेचसे पत्रकार आहेत, त्या सर्वांनी बातम्या केलेल्या आहेत. परंतु हा जो आग लागली पाहिजे, ही आग लागण्याचं काम म्हणजे फार मोजके लोकांच्याकडून ते LB पाटील सरांनी कवींच्या माध्यमातून केलं. म्हणून तुम्ही इथं सर्वजण जे कवी उपस्थित राहिलात आणि जे जे विजेते झालेत आणि ज्यांनी प्रयत्न केले त्या सर्वांचं अभिनंदन, जोरदार धन्यवाद. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.